लागलं का? हा अगं नाही नाही काही नाही काही नाही बसा इकडे. काही नाही अगं पाय सटकला माझा जरा पायावरून. या बसा बसा. लागलं असेल ना? नाही 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 मला पाणी देऊ का? नको नको नको. अगं काही लागलेलं बिगलेलं नाही. नक्की बघू मला जरा. आहे व्यवस्थित आहे ग बाळा खरंच. का काय हे? एवढ्या रात्री तुम्ही वर का जात होता? अगं काय तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगायचं ना, मी आणलं बाई, असतं. तुलाच भेटायला येत होतो मी. तू आज सकाळी मीटिंगला गेली होतीस ना. मग एकदम लक्षात आलं म्हणजे आपलं बोलणंच झालं नाही त्याच्यावरती काही. मग कशी झाली मीटिंग हे विचारलं म्हणूनच येत होतो. कशी झाली मीटिंग? चांगली झाली मीटिंग. हो ना. हो. बरं मला सांग ऑफिसचं कामकाज सगळं व्यवस्थित चाललंय ना म्हणजे सगळं सुरळीत चाललंय ना? हो सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि डेटा आपला जो काही कॉन्फिडेन्शियल डेटा आहे तो नीट आहे ना म्हणजे त्याचे रेकॉर्ड्स वगैरे सगळे नीट मेंटेन होत आहेत ना सगळे? ऑफकोर्स दया काका. हां ऍक्च्युली आता क्वार्टरली ऑडिट सुद्धा झाले. त्यात सगळा डेटा अपडेट झालेला आहे. नाही म्हणजे आपल्याला काही ऑडिट आलं तर एव्हिडन्स म्हणून वापरायला बरं पडेल. हो नाही म्हणूनच म्हणतोय मी. एक्झॅक्टली. झाले सगळं सगळं ओके. गुड गुड व्हेरी गुड. पण का? केदार उठ, बघ माझ्याकडे आणि सांग मला अजून किती जणांनी स्वतःच्या हक्काच्या माणसांना असं गमवायचंय? नाही बॉस. हे ज्या माणसांमुळे झालंय ना त्या माणसांना या समाजात राहण्याचा अधिकार नाहीये. त्यांची जागा फक्त जेलमध्ये. आणि त्यांची सुद्धा तीच अवस्था करायला हवी जी त्यांनी इतरांची केली आहे. ही लढाई फक्त एका आईची नाहीये. ही लढाई प्रत्येकाची आहे ज्यांनी स्वतःची आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, मैत्रीण, नातेवाईक सगळ्यांना गमावलंय. केदार, ही लढाई त्या प्रत्येकाची आहे ज्यांनी हे औषध स्वतःच्या आरोग्यासाठी, आपल्याला बरं वाटावं, जगण्यासाठी म्हणून घेतलं होतं. पण त्यांनी या औषधामुळे स्वतःचा जीव गमावलाय. ही लढाई खूप मोठी आहे. आपलं ध्येय आपल्यापासून खूप लांब आहे. पण आपल्याला काहीही करून त्या ध्येयापर्यंत पोचायचंय. मुलं आली का आपली? हो हो कधी झाली आहे? हो हां आली का? दया काका तुम्हाला युवराचं टेन्शन आलंय का? हो काय करायचं ते मुलाचं काही कळत नाही मला खरंच. दया काका टेन्शन घेऊन काही होणार आहे का? आणि मी आहे ना, मी सगळं नीट करेन. अहो आज ऑलरेडी तुमची एवढी दगदग झाली. तुम्ही जाऊन आराम करायला नको का? हे सगळे विचार का करत बसलात तुम्ही? चला जाऊन आराम करा. होय होय मी पडतो आता जरा. हां थोडं घरघरल्यासारखं पण व्हायला लागलं मला. हं? मी येऊ का? नाही पर्यंत नको नको तू जा. आराम. आहे मी जातो. हं, जा नक्की मी येऊ नको ना? जा जा तुम्ही जाईल जा झोप जा. 3 महिन्यांपूर्वी जर सगळा डेटा सुखरूप होता तर गेल्या 3 महिन्यातच त्या JPCच्या कॅसेट गहाळ झाल्या आहेत हे नक्की. पण त्या रूम मध्ये तर मी आणि कौशिकी सोडलेस कोणी जाऊ शकत नाही. मग ते कॅसेट्स घेतल्या कोणी? या सगळ्या निष्पाप हत्यांना जी माणसं जबाबदार आहेत त्यांना मी नाही सोडणार. एकेकाला बिळातून काढून याची शिक्षा नक्की देणार. नाहीतर मी पण केदार देवकी नाही. ही लढाई फक्त तुझी माझी नाहीये. ही लढाई समाजाची आहे. आणि आता ही लढाई आपण समाजासाठी जिंकायची आहे. येस बॉस. गुड मॉर्निंग बाबा. अरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. बसा. अरे वा उपमा केलास का? बस 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 बस. मी चहा आणते. नाही मी काय म्हणतो तो बॉस
तारिणी, केदार ये ना, बस मी चहा आणते तुझ्यासाठी पण. हा अरे बाबा, तुम्ही काहीतरी म्हणत होतात ना? नाही काही नाही अगं, ही कौशिकी ऑफिसला गेली काय तेवढं विचारत होतो. हो हो, त्या सकाळी लवकर गेल्यात. तुमचं काही काम होतं? नाही नाही सहजच ग. बरं बरं, मी आलेच, चहा आणते. बॉस, कमांडरचे खूप फोन येत आहेत. अरे पण मग विचारायचं ना काय काम आहे ते. मी विचारलं, मला सांगतच नाहीये. म्हणतात फक्त बॉसला सांगणार. बरं, मी बघते. लवकर. हो. बॉस, केडी सर नाहीत ना आजूबाजूला? नाही का, काय झालं? आपण देवकी काकूंच्या संपर्कातल्या त्या माणसाचा शोध घेत होतो. हा हा. त्याच्या शेजारी राहणाऱ्या माणसाकडून आपण दयानंद खांडेकरांना आलेल्या निनावी पत्राबाबत चौकशी केली होती बघा. आणि त्यातल्या एकाचा कॉल आला होता. व्हेरी गुड, कारण आपल्याला या जयरामला शोधणं खूप गरजेचं आहे. हो, जयरामची माहिती मिळाली बॉस. बरं, काय माहिती मिळाली आहे त्याची? तो जयराम ठाण्यातच राहतो इतकं कळलंय. म्हणजे कमांडर तो इथेच ठाण्यातच कुठेतरी राहत असणार, कारण तो बाबांना सुद्धा इथेच भेटला होता. आणि ज्या अर्थी तो बाबांना बघून लगेचच गायब झाला होता, त्या अर्थी नक्कीच कुठेतरी पाणी मुरतं. काय बरं. म्हणतात कमांडर? बाकी सगळं तुम्हाला क्लिअर आहे ना? बॉस ऐका ना, मी तुम्हाला नंतर फोन करतो ना. चालेल चालेल, बाय बाय. हां हो हो, ठीक आहे. मग वहिनींना सांगा, मी पुन्हा फोन करीन. हां हां हां, बाय बाय. काय झालं अरे काही नाही, वहिनींना एक रेसिपी हवी होती. एवढ्या अर्जंटमध्ये? हां, दिली मी. बाबा बरे आहेत ना? मी बघून आले त्यांना. कमांडरने रेसिपी विचारायला फोन केला? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मी तुला सांगितलं होतं माझं एक कुरिअर येणार आहे. ते कुरिअर आलंय का? हो आले मॅडम, मी तुमच्या टेबलावर ठेवले. तुम्हाला इन्फॉर्म का नाही केलंस? नाही म्हणजे सांगणारच होतो, पण ते काल दयानंद सर आले होते ना, मला वाटलं त्यांनी बघितलं असेल. दया काका ऑफिसमध्ये आले होते? हां म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये नव्हता ना, तेव्हा आले होते बघा ते. दया काका ऑफिसमध्ये आले, त्यांनी मला सांगितलं कसं नाही? काय झालं मॅडम? नाही नाही, काही नाही. याच्या पुढे कुरिअर आल्यावर मला इन्फॉर्म करायचं सुशील. ओके? हो मॅडम. या, कंटिन्यू युअर वर्क.